ग्रुप दुर्वा 11 सावले टीम सातत्याने या टीमचा देखील दरारा दबदबा आपण पाहिला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी एंटर होत असताना जयवंत आणि गौतम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. अंजपकरांना नेहमीच या ग्राउंडसाठी या क्रिकेट सामन्यांसाठी जे मैदान उपलब्ध करून देतात अशा सर्व जागा मालकांचे आम्ही आभार मानतो. आदरणीय जगेसाहेब, त्याचप्रमाणे सदाशिव नामदेव मिनमिने, नामदेव जोगळे, हरिभाऊ जोगळे या सर्व जागा मालकांचं आम्ही आभार मानतो. खरंच सातत्यानं गावकऱ्यांची साथ लाभणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपली टीम पुढे जाते त्यामागचं खरं उदाहरण खरं वैशिष्ट्य जर का काय असेल तर गावकऱ्यांचा पाठिंबा आहे. आणि या स्पर्धेसाठी तदनंतर या भास्कर 11 अंजप टीमसाठी मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं या स्पर्धेमध्ये खूप खूप आभार आणि स्वागत असेल. आणखी पुढील दिवसामध्ये प्रत्येक थोर व्यक्तिमत्वांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तुमच्या मुले आपण ही शृंखला अनुभवतोय. खऱ्या अर्थानं तुमची ही साथ शेवटपर्यंत पाहिजे. अगदी 16व्या पर्वामध्ये आपण पदार्पण केलंय. स्वर्गवासी भास्कर स्मृती चषक 2026चं हे 16वं पर्व मार्चला होती सुरुवात. यावेळेस फटका दर्जेदार वेट अँड वॉच करून खेळलेत. कव्हरला वेगाने धावताय क्षेत्ररक्षक, तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळतील. लगातार 2 षटकार जर का आले तर नरेश दादा मिनमिने यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांची खैरात आता नरेश दादा मिनमिने यांच्याकडून पाहायला मिळेल. 2 धावेनं सुरुवात झाली आहे. यावेळेस आपण पाहतो वेगाने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतो. थांबवलं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होईल. दुर्वा मटेरियल सप्लायर्स गणेश दादा मोडक, तदनंतर मोरा बैलाचे मालक हेमंत दादा धुले यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला सावला 11 दुर्वा 11 सावले टीम आपण पाहतोय खेळते मैदानाच्या आत. फंबल क्षेत्ररक्षण फायदा उचलत असताना एक सिंगल यावेळी कंप्लीट पाहायला मिळते. 3 या आकड्यावरती धावफलक. 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 5 षटकांचा सामना म्हटल्यानंतर मोठी फटकेबाजी पाहायला मिळते, मोठी धावसंख्या पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने आता इथून प्रयत्न सावले टीम कडून देखील पाहायला मिळेल. यावेळेस अक्रॉस द लाईन न फटका दर्जेदार स्वतःला झोकून देत असताना पाहायला मिळतात. जय येईल दर्जेदार षटकार. ₹3000 पारितोषिक आहे. पुन्हा अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस झालेत. अनुकूल टप्प्याचा चेंडू होता. गोलंदाजी मार्क वरती पाहायला गेलं संतोष आले. सातत्यानं श्री महालक्ष्मी तलवडे टीम साठी हा गोलंदाज देखील चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असतो. यावेळेस आपण पाहतोय चुकी पाहायला मिळते. निखिल होते, जेलची संधी होती, गमावली आहे. इथे लगेच आपण पाहतोय फंबल झाल्यानंतर यस आता मात्र हा निर्णय गेलाय केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेराकडे. केली आहे मागणी 3ऱ्या पंचांची. इथून रेफर केलंय, चेक केलं जाईल. नॉट आउट डिसिजन आपण पाहतो. पोहोचलेत बॅटर. बाल बचावले गेले. 2 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळाल्या. 11 धावा धावफलकावरती. भरपूर सारं पारितोषिक लागलं गेलंय.
रुपेश दादा मिणमिणे यांच्याकडून 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. तदनंतर नरेश दादा मिणमिणे यांच्याकडून 2 षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. संधी आहे पारितोषिक कमावण्याची. गौतम आणि जयवंत ही जोडी सध्या खेळ करत असताना सलामीला गेल्यात. जबाबदारीने खेळ इथून करावा लागेल. 2 दिवसांची शृंखला आपण अनुभवतो. या 2 दिवसांच्या शृंखलेमध्ये थर्ड राऊंडपर्यंत ज्या धावा एखादा फलंदाज करतो त्या काउंट केल्या जात आहेत मालिकावीरसाठी. याची देखील आपण नोंद घ्या. रोशन गोलंदाजी मार्गवरती थोडंसं चेंडूला एरिवेशन देत असताना पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने टप्पा आदल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. तितपत चांगला बॅटवर आला नाही. आली एक फक्त सिंगल न सेकंड ओव्हरला सुरुवात. यावेळेस हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न, गलीमधून चेंडू काढण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. फक्त एक सिंगल पाहायला मिळालं. थांबवण्याचा प्रयत्न इथून केला जातोय. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवरती रोशन आहेत. हा देखील खूप चांगला गोलंदाज श्री महालक्ष्मी तलवडे टीमचा. यावेळेस फटका जबरदस्त, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो, त्यामुळे तितपत फायदा मिळणार नाहीये फलंदाजांना. कंप्लीट करण्यात आल्यात. टोटल 2 धावा. 2 चौकार जरी आली तरी देखील नरेश दादा मिणमिणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. फटके येणं गरजेचं, पारितोषिक भरपूर लागलं गेलंय. संधी आहे पारितोषिक कमवण्याची फलंदाजांना. यावेळेस आपण पाहतो अक्रॉस द लाईन न फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने धावतायत. फील्ड आड फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. चांगली स्ट्रॅटेजी, चांगली रनर इन ती मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. श्री महालक्ष्मी तलवडे टीम. सूरज घोडबिंदे आपण पाहू शकाल एस्टॅनच्या मागून बरीच सारी सूत्र अडवत असताना कॅप्टन कर्णधार पदावरती आहेत सध्या. यावेळेस भरपूर चांगला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका पाहायला मिळतोय. भरपूर वेट केलं, थांबले, पाहिलं, त्यानंतर चेंडूला भिरकावलं. सीमारेषा लगत दर्जेदार चौकार येत असताना पाहायला मिळतोय. टीमचा जय वेताल बादशाह दुर्बा 11 सावले टीम सातत्यानं हे नाव देखील कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती गाजताना पाहायला मिळतंय. लास्ट बॉल इथून रोशनचा अक्रॉस द लाईन न फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. शेवट गोड करत असताना जयवंतच्या बॅटमधून लास्ट बॉलवरती चौकार येतोय. 2 चौकार मारले. नरेश दादा मिणमिणे यांचे 500 रुपये कमवत असताना पाहायला मिळतोय. जयवंत टोटल धावून पोहोचली 2 षटकांती 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती. कुठली विकेट अजून मैदानाच्या बाहेर आलेली नाहीये. चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न आता इथून नक्कीच केला जातोय. जमेची बाजू पाहायला गेलं जय वेताळ बादशाह ग्रुप दुर्वा 11 सावले टीमची, तर सलामीची जोडी अजूनही पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. अशाच प्रकारची फटकेबाजी राहिली तर एक चांगली धावसंख्या इथून गाठू शकते सावले टीम. तिसऱ्या ओव्हरसाठी संतोष उर्फ दादा गोलंदाजी मार्कवरती येतोय. यावेळेस समोर भरपूर उंच आणि भरपूर दूरवर ठोकत असताना पाहायला मिळतात. असं वाटलं होतं की भरपूर दूरवरती उंचावरती नक्कीच गेलाय, दूरवर जाईल की नाही, परंतु जेवढी उंची तेवढीच लांबी देखील पाहायला मिळाली आणि आलाय
या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती षटकार. यावेळेस आणखी एक, यावेळेस मात्र एफर्ट चांगले. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द दिस स्पर्धा. खऱ्या अर्थानं आपण पाहतो थोडेसे इंजर्ड आहेत. अगदी जमिनी लगत झेल आपण पाहतो पकडला, परंतु दुखापतग्रस्त जाणवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवा, तदनंतर फर्स्ट एड बॉक्स देखील पोहोचवा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय केटीसीच्या या टीमने टिपलेले चांगलं क्षणचित्र. अगदी जमिनी लगत डाईव्ह लगावत झेल, चांगले एफर्ट्स खऱ्या अर्थानं श्री महालक्ष्मी तलवडे टीम साठी देत असताना पाहायला मिळाले. साई आपण पाहतोय थोडेसे इंजर्ड झाले, लगेचच त्यांच्यासाठी हॉस्पिटलची सेवा देखील स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीम कडून पुरवण्यात येईल. नक्कीच तदनंतर विनंती असेल लगेचच आपण मॅचला सुरुवात करा. आणि हो एक्सचेंज आपण पाहतो, खेळाडू नवीन खेळाडू आपण पाहतो चंद्रकांत. खूप चांगले एफर्ट्स आपण पाहतो. मैदानातून पहिली विकेट माघारी आली आहे, माघारी पाठवलं गौतमला. आता न्यू बॅटर इनॅट नंबर 3 वरती दाखल झालेत केतन. चालू असलेला सामना आपण अनुभवतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवरती षटकार नक्की झाला, तदनंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती आलेली विकेट आपण पाहतोय. पुन्हा मॅचला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो, गोलंदाज संतोष. तिसरा बॉल यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा फर्निचर बिघडून ठेवत असताना न्यू बॅटर इनॅट नंबर 3 वरती दाखल झाला होता केतन. इथून स्वस्तात माघारी परतत असताना पाहायला मिळेल.
चौथा चेंडू यावेळेला समोर आपण पाहतोय लॉंग ऑफला साईल आले आता यावेळेला जेल खाली कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील जेल. विकेट हॅट्रिक इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. या ओव्हरमधील पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक काय असतो हे दाखवून दिले खऱ्या अर्थानं संतोषने. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 13 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी खूप चांगली पाहायला मिळते. अवघ्या 6 धावा खर्च करत असताना अजूनही या ओव्हरचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टोटल स्थिरावली आहे दुर्बा 11 सावली टीमची 30 या आकड्यावरती. थोडेसे क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता अखेरच्या टप्प्यामध्ये हे षटक येऊन पोहोचते. पाचवा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, वाईटची डिमांड, परंतु चांगल्या लाईन आणि लेंथवरती फेकत असताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलची सांगता होईल. तदनंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय देहू मामा दलवी उपस्थित होत आहेत. विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. चांगली फेकी तोपर्यंत आलेली फक्त एक सिंगल आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल षटक संपल्याचा. 3 षटकांची होती समाप्ती. टोटल जाऊन पोहोचली 3 षटकांती 31 या आकड्यावरती, 31 धावा धावफलकावरती. तदनंतर महेश दादा जोगळे देखील उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. विनंती आहे श्री महालक्ष्मी तलवडे टीमच्या कॅप्टनला जास्तीचा विलंब लावू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 3 षटकांचा खेळ इथवर समाप्त झालाय. टोटल थांबली आहे ती 31 या आकड्यावरती सावली टीमची. गोलंदाजी मार्क वरती करण येत आहेत. इनॅट नंबर 4 वरती दाखल होतील. गोलंदाजी मार्क वरती करण. रुपेशसाठी पहिला चेंडू अक्रॉस द लाईन न फटका. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळतंय. फक्त एक सिंगल आणि सिंगल ना आता झाली आहे स्ट्राईक रोटेट. सलामीला गेलेला जयवंत ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार 2 चौकार पाहिलाय तो आता स्ट्रायकर वरती येऊन ठेपलाय. आता इथून नजरा या खेळाडूकडे लागल्या जातील. सातत्यानं जय बेताल बादशाह ग्रुप दुर्बा 11 सावले टीमसाठी मोठे फटके खेळणारा हा जयवंत कामगिरी करत असतो. तोच आता आपण पाहतोय स्ट्रायकर वरती करण गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या बॉल वरती आले सिंगल. सेकंड बॉल साठी पुन्हा तयार. सेकंड बॉल लो फुलटॉस होता. अक्रॉस द लाईन न फटका दर्जेदार पाहायला मिळालाय. नक्कीच तोपर्यंत आपण पाहतोय धावल्या गेल्या टोटल डायरेक्ट जर का चेंडू हिट झाला तर डेथ असणार आहे आणि टप्पा पडून जर का लागला तर तो चेंडू डेथ नसणार आहे. त्यावरती तुम्ही धावा घेऊ शकता. या गोष्टींची या सूचनेची सगळ्या संघांनी नोंद घ्यायची आहे. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने टोटल पोहोचली 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 गडी अद्यापर्यंत गमावलेत सावली टीमने. करण गोलंदाजी मार्क वरती आहेत. पुन्हा संधी आता जयवंतच्या खात्यामध्ये पाहायला मिळेल. तिसरा बॉल जागा बनवत फाईंग लेगच्या दिशेला कमाल आणि नजाकत दाखवत असताना पाहायला मिळत आहे जयवंत. आणखी एक दर्जेदार चौकार.
चौथा बॉल यावेळेस देखील घुटना टेक आणि तमाशा देख, परंतु लटकवलं जाईल. मांडलं होतं झालं जयवंतसाठी आणि फसवलाय. जयवंत इथून बाळाला मिळेल बॅक टू द डगआउट. त्याला निखिलने आणि पकडली चांगली झेल. हादरा लागला जातोय. एका मागोमाग एक हादरे दिले जात आहेत सावली टीमला. आपण पाहतो आणखी एक हादरा. खूप चांगले एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये देत असताना श्री महालक्ष्मी तलवडे टीम साठी लास्ट बॉल वरती पकडलाय चांगला झेल. या मागचा आपण जर का सीमा आलेख पाहायला गेलो, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 11, तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13, तदनंतरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 7च्या सरासरीने राखली गेली. 14 धावा खर्च केल्या आणि मिळवल्या टोटल 6 विकेट. 4 षटकांचा खेळ इथवर समाप्त झालाय. 38 आकडा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित आता लास्ट ओव्हरला सुरुवात. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. दूरवरती ठोकत असताना पाहायला मिळतील षटकार. नंबर 5 वरती दाखल झाले होते रुपेश. बऱ्याच उशिरानं संधी आली आणि पहिल्याच बॉलची आपण पाहतोय समाचार षटकारानं घेत असताना पाहायला मिळाले. भावेश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. स्थिरावलेलं धावफलक पुढे सरसावत असताना टोटल पोहोचली आहे ती 44 या आकड्यावरती. 44 धावफलकावरती. सेकंड बॉल यावेळेस पुन्हा संधी निखिलकडे. फर्स्ट अटेम्प्ट फसला होता, सेकंड अटेम्प्ट पकडलाय. पकडली आहे झेल. हादरा लागला जाईल सावले टीमला. एका मागोमाग हादरे देण्यात येत आहेत. थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय श्री महालक्ष्मी तलवडे टीम कडून.
भरपूर उंचावरती यावेळेस अंदाज बांधता क्षेत्ररक्षक करण, कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. आणखी एक झेल पकडला जाईल. टोटल गमावल्यात अद्यापपर्यंत विकेट सावले टीमने 8. अजूनही इन ॲट नंबर 9 अँड इन ॲट नंबर 10 मैदानाच्या आतमध्ये बाकी पाहायला मिळतील. न्यू बॅटर इन ॲट नंबर 10 वरती पोहोचतायत हर्षल. धावफलक जाऊन पोहोचले. टोटल 44 या आकड्यावरती. उर्वरित विचार करायला गेलो तर या ओव्हरमधील आता लास्ट 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातील शेवटच्या 3 चेंडूंना इथून आता आपण पाहतोय सुरुवात होतीये. अक्रॉस द लाईन न खेळण्याचा प्रयत्न. जागा सोडली होती. लगेच यष्टीरक्षक सूरजने टमिट केलं आणि इथून आणखी एक विकेट पाहायला मिळतीये. लास्ट बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. इन ॲट नंबर 11 वरती दुर्वेश. 9 गडी अद्यापपर्यंत गारद झालेत. ऑल आउटची संधी आता तलवडे टीमच्या खात्यामध्ये. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. पाचव्या बॉलवरती आपण पाहतोय फटका कार्पेट लेवलने पाहायला मिळतोय. फक्त एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचेल ती 45 या आकड्यावर. 45 धावफलकावरती आहे. उर्वरित आता पहिल्या डावातील लास्ट बॉल. लास्ट बॉलवरती किती धावा येतील, किती धावसंख्येचं आव्हान उभं राहील ते श्री महालक्ष्मी तलवडे समोर. लास्ट बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा हाताळावा लागेल. मेंढपंचाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल मारुती दादा माळी आम्हाला सांगतायत जमिनी समांतर हात करत असताना इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. सेहेचाळीस धावा धावफलकावरती. लास्ट बॉल अतिशय वेगानं बॅट फिरवली परंतु बॅट अँड बॉलचं करेक्शन होत नाहीये. इथे होईल पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावामध्ये बनवल्या जय वेताल बादशाह ग्रुप सावले दुर्वा 11 सावले टीमनं 46 धावा 47 धावसंख्येचं आव्हान ठेवण्यात आलं ते श्री महालक्ष्मी तलवडे टीम समोर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर का पाहायला गेलं ना 24 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र कमबॅक कंपल्सरी 7च्या सरासरीने धावा खर्च केल्या आणि मौल्यवान 9 विकेट कमावल्या गेल्या. खरंच अफलातून चांगली कामगिरी श्री महालक्ष्मी तलवडे टीम कडून पाहायला मिळाली. आता गरज आहे विजयासाठी. जय बेताल बादशाह दुर्वा 11 सावले टीम साठी टोटल बनवाव्या लागतील 47 धावा. 46 धावसंख्या बनवण्यात आल्या. कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. युवराज दादा वखारे, मारुती दादा माळी आणि रोहित दादा मिणमिणे यांच्याकडून जी आर देण्यात आलेत पाण्याचे. खऱ्या अर्थानं चांगली सेवा
या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आले. तुमचा देखील खूप खूप आभार. भरपूर सारं ऊन आणि या उन्हामध्ये खेळाडूंना, तदनंतर प्रेक्षकांना, तदनंतर इथल्या आयोजक कमिटीला ही सेवा, पाण्याची सेवा खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून पुरवण्यात आली, त्याबद्दल खरंच आभार. तदनंतर या स्पर्धेसाठी या भरपूर थोर मोठ्या व्यक्तींनी प्रतिसाद दिला, तदनंतर सहकार्य केलं. भास्करदादा दळवी, तदनंतर रामचंद्रदादा मिणमिणे, अंजनगावचे सरपंच, तदनंतर भाऊदादा मिणमिणे, कल्पेशदादा थोरवे, भास्करदादा भाऊ, भास्करदादा दिसले साहेबांनी देखील या स्पर्धेसाठी खूप सारं आर्थिक सहाय्य केलं. तदनंतर भरत दादा यांनी देखील खूप सारं सहकार्य केलं. बाजीराव मामा दळवी यांनी देखील खूप सारं सहकार्य केलं. मनूदादा बदे असतील, तदनंतर अविदादा थोरवे असतील, लहूदादा मिणमिणे असतील, गुरुनाथदादा मिणमिणे असतील, देवेंद्रदादा थोरवे असतील, बंटीदादा मिणमिणे असतील, रामदादा मिणमिणे असतील, ज्ञानेश्वर थोरवे साहेब असतील, संभाजीदादा मसे असतील, रामदासदादा घरत असतील, चंद्रकांतदादा मिणमिणे असतील. भरपूर सारे असे व्यक्तिमत्व आहेत, त्यांनी या स्पर्धेला खूप सारी मदत केली. उर्वरित आणखी देखील अर्थसहाय्य करणारे काही महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत, त्यांची देखील नावं पुकारली जातील, त्यांचा देखील यशोचित इथे मानसन्मान केला जाईल. जाऊया चालू असलेल्या मॅचकडे. बनवायच्यात विजयासाठी टोटल श्री महालक्ष्मी तलवडे टीमला 47 धावा. साहिल स्ट्रायकंडवरती पहिल्या बॉलवरती उंच खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा होता साहिलला, परंतु तितपत बॅटवर बॉल आला नाहीये. साधी आणि सरळ झेळ इथे देऊन माघारी परतत असताना सूरज मैदानाच्या आतमध्ये फटका कार्पेट लेवलने खूप चांगला पाहायला मिळतो. वेगाने धावतात क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑनची सीमारेषा यावेळेस गाठली चेंडूने. आलाय दुसऱ्या बॉलवर चौकार. तिसरा बॉल. यावेळेस देखील फटका दर्जेदार आहे, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडूपर्यंत, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट पाहायला मिळेल. बनवायच्या टोटल 47 आणि 47 धावा बनवत असताना आपण पाहाल सलामीला गेलेला करण माघारी आल्यानंतर इनाट नंबर 3 वरती दाखल झाले सूरज. साहिल माघारी आल्यानंतर आपण पाहतो सूरज दाखल झाले. चौकार एक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. करण आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्रॉस लाईननं खेळण्याचा प्रयत्न, इथून पंच मात्र आमचं लक्ष वेधून घेतात. लगेच टी मिस करत असताना चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावफलकावरती ॲड होईल. टोटल जाऊन पोहोचते अतिरिक्त धावेच्या मदतीनं 6 या आकड्यावर 6 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका दर्जेदार उत्तुंग पाहायला मिळतोय. लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना हायवा कॅचची संधी इथे गमावली आहे. छोटे स्वयंसेवक यांच्यासाठी नरेशदादा मिनमिने यांच्याकडून प्रत्येक हायवा कॅच साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ती संधी तिथे गमावताना पाहायला मिळाले. करणच्या बॅटमधून यावेळेस आपण फटका पाहिलाय. चौथ्या बॉलवरती आलेला षटकार, षटकाराच्या मदतीने आता टोटल पुढे सरसावत असताना पोहोचतीये 12 या आकड्यावरती. 5व्या बॉलवरती पुन्हा त्याच दिशेला भरपूर दूरवर लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना पाहायला मिळतात करण. ऍक्शन रिप्ले म्हणून या फटक्याकडे पाहिलं गेलं. खऱ्या अर्थानं चौथ्या बॉलवरती त्याच दिशेला पाहायला मिळाला. त्यानंतर 5व्या बॉलवरती देखील त्याच झोनकडे चेंडू ट्रॅव्हल केला. 6 धावा लगातारच्या 2 षटकारानं विजयाच्या दिशेनं झेप घेत असताना श्री महालक्ष्मी
तलवडे टीम पोहोचते 18 या आकड्यावर. 18 धावा धावपलकावरती. लास्ट बॉल अक्रॉस द लाईन न खेळण्याचा प्रयत्न इथे फसला जातो. थोडासा चेंडू आपण पाहतो शरीराला ब्रश होत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होईल. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येत नाहीये. षटक संपल्याचा इशारा येईल पंचांचा. पहिल्या षटकांती टोटल पोहोचली 1 गड्याच्या मोबदल्यात 18 या आकड्यावर. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी गरज अजूनही 29 धावसंख्येची. 24 चेंडू 29चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. मैदानाच्या आतमध्ये विचार करायला गेलं तर सूरजच्या बॅटमधून एक चौकार तर नंतर करणच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. अशाच प्रकारची फटकेबाजी आणि ही जोडी जर का मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिली तर कदाचित लवकरात लवकर मॅच फिनिश करता येईल श्री महालक्ष्मी तलवडे टीमला. आता इथून गोलंदाज या दोघांमधील एका विकेटच्या मागावरती असतील. रुपेश येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. जय वेताळ बादशाह ग्रुप सावले दुर्वा 11 सावले टीम कडून आपण पाहतो सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज रुपेश. यावेळेस पहिल्या बॉलवरती फटका तितपत बॅटवरती आला नाहीये. चेंडू डायरेक्ट हिट आणि इथून पुन्हा एकदा हा क्षण गेलाय तो केटीसीच्या कॅमेराकडं. केली आहे मागणी आता इथून तिसऱ्या पंचांची. चेक केलं जाईल. यस इथून क्रीज सोडावं लागेल. धावबाच्या स्वरूपात हादरा लागला जाईल तो श्री महालक्ष्मी तलवडे टीमला. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता तो सूरज आता इथून बॅक टू द डगआउट झालाय. न्यू बॅटर इनॅट नंबर 4 वरती पोहोचतील रोशन. करण अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. रुपेशने केली आहे करामत. पहिल्याच बॉलवरती मिळवली आहे विकेट. 47 धावसंख्येचं टार्गेट. यावेळेस फटका दर्जेदार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. भरपूर चांगल्या पद्धतीनं क्रिकेटचा मादक कौशल्य दाखवत असताना पाहायला मिळाले. विचार करायला गेलो तर बॅटरची उंची चांगली आणि त्याच उंचीचा पुरेपूर फायदा उचलत असताना आपण पाहतोय हा फटका. सेकंड बॉलवरती आल्या 4 टोटल. 4च्या मदतीने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचतीये ती 22 या आकड्यावर. 22 धावा धावपलकावरती पाहायला मिळतील. आशाभूत नजरेनं पाठीराखे बघतायत. तदनंतर खेळाडू कक्षाकडून खेळाडू देखील या बॅटरच्या खेळीकडे बघतायत. वेगानं बॅट फिरवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला. कमी उचलीचा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता. येणारे 21 चेंडू अजूनही विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. चौथ्या बॉलवरती फटका दर्जेदार. इथून काय होईल. जीवनदान
ज्याच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलाय तो करण पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आता पाहायला मिळेल. कितपत महागात ठरेल. सावले 11 टीम साठी ही महत्वाची विकेट होती, गमावली आहे संधी. एक धाव नक्कीच आली. एका धाबेने टोटल थोडीशी पुढे सरसावत असताना 23 या आकड्यावर चुकी पाहायला मिळते. रोशन आता स्ट्रायकर वरती येतात. चांगला फटका खेचला होता, थोडीशी ताकद कमी पडली. संधी आली होती क्षेत्ररक्षकाकडे, गमावली आहे संधी. क्रिकेटमध्ये येणाऱ्या संधीला तुम्ही जितकं वेळ मागे साराल, जितकं वेळ गमावाल, तितकंच तुम्हाला प्रेशराईज व्हावं लागतं. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस टप्पा आदळल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेनं वळण घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ इथवर समाप्त करण्यात आला. 5 धावा अद्यापर्यंत खर्च केलात. उर्वरित अजूनही या षटकातील लास्ट एका बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल या वेळेस मात्र पंच आमचं लक्ष वेधून घेतात. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावेचा भरणा केला जातोय. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये टोटल 18 धावा आल्या. त्यानंतर आता दुसऱ्या षटकातील लास्ट एका बॉलचा खेळ बाकी आहे. खर्च झाल्यात 6 धावा. एक मौल्यवान विकेट देखील आली आहे. लास्ट बॉल पुन्हा तयार. रोशन लास्ट बॉल, हलकीशी कडा. इथून लास्ट बॉल वरती शेवट गोड करत असताना पाहायला मिळाले गोलंदाज रुपेश. माघार यावं लागलं रोशनला. धावफलक जाऊन पोहोचलं. टोटल 24 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. पाहायला गेलं समीकरण येणाऱ्या 18 बॉलवरती 23 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 23चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांची समाप्ती झाली. आता तिसऱ्या ओव्हरसाठी आमंत्रित गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. अक्षय दोन्ही टीमसाठी मॅच तितकी पाहिजे तितकी हार्ड नाहीये. सातत्यानं चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न जर का केला तर सावले टीम देखील आगेकूच करू शकते. परंतु मैदानाच्या आतमध्ये जमेची बाजू स्ट्रायकरवरती करण श्री महालक्ष्मी तलवडे टीमचा उभा आहे. यावेळेस करणसाठी चेंडू खूप चांगला पाहायला मिळाला. चांगल्या टप्प्यावरती बाउन्स होत असताना चेंडू बॅट फिरवली होती कव्हरच्या दिशेने, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात तिसऱ्या ओव्हरला. सेकंड बॉल अक्रॉस द लाईन. फाईन लेगच्या दिशेला फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. पहिला बॉल मिस नक्कीच झाला. तदनंतर मात्र दुसऱ्या बॉलवरती आक्रमण 4 धावेनं. अक्षर रिप्लेने आपण पाहू शकता जागा बनवत कशा पद्धतीनं खेळ करत असताना करण खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. विचार करायला गेलो तर वैयक्तिक 8 चेंडू 21 या धावसंख्येवरती एका हाती किल्ला लढवत असताना श्री महालक्ष्मी तलवडे टीमसाठी आता बनवायच्या टोटल 16 बॉलवरती 19 धावा. तिसरा बॉल यावेळेस फटका तितका जबरदस्त नाहीये. कार्पेट लेवलनं एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जर का पाहायला गेलं तर सिंगल डबलवरती देखील फोकस करणं तितकंच गरजेचं असतं. चांगली पार्टनरशिप बनवायची असेल, जर का मॅचला पुढे घेऊन जायचं असेल तर तुमची विकेट टिकून राहणं देखील तितकेच गरजेचं. इनॅट नंबर 5 वरती हार्ड हिटर संकेत आपण पाहतोय. मिडल ऑर्डर आता सध्या मैदानात श्री महालक्ष्मी तलवडे टीमची. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. अतिरिक्त धावेचा भरणा केला जातो. अशा पद्धतीच्या चुका आता कॅप्टनला सावली टीमच्या अपेक्षित नसतील,
कारण मॅचमध्ये जर का पाहायला गेलं पहिल्या डावामध्ये फक्त 47 धावा तुमच्या वाट्याला आल्या, तर नंतर आता सध्या धावफलक जाऊन पोहोचलंय ते 30 वरती, अजूनही बनवायच्यात 15 बॉलवरती 17 धावा. यावेळेस चांगला चेंडू, हलवार टप्प्याचा चेंडू, फसवा चेंडू हाताला गेला. संकेत नक्कीच बॅट फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची सांगता होईल. पाचवा बॉल यावेळेस आपण पाहतोय. पाचवा बॉल आपण पाहतोय. यस, तिसऱ्या पंचांची मागणी आपण पाहतो ऑफिशियलने केली आहे. यस, नो चेंडू. नो चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू पुन्हा हातावर लावा लागेल आणि फ्रीटची संधी आता इथून करणच्या वाट्याला. दुष्काळात 13वा महिना आपण पाहतो आता दुर्वा 11 सावली टीमच्या खात्यामध्ये. टोटल जाऊन पोहोचली 32 या आकड्यावरती. फ्रीटचा चेंडू करणसाठी, आता संधी करणसाठी संधी. यावले चेंडू फ्रीटचा आपण पाहतो खूप चांगल्या पद्धतीने हाताळत असताना पाहायला मिळतात. डॉट बॉलची सांगता होईल. तिसरं षटक आपण पाहतो यावेळेस. लास्ट बॉल आता या ओव्हरमधील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. लास्ट बॉल, फटका दर्जेदार, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चुकी नाही करत, पकडली आहे चांगला झेल. इथून मोठा हादरा, ज्याच्या बाट मधून धावा येत होत्या तो करण तिसऱ्या ओव्हरच्या लास्ट बॉल वरती आलाय माघारी. कमबॅक करत असताना दुर्वा 11 सावले टीम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल वरती गोल्डन विकेट स्क्रीन सोडली आहे स्क्रीज करणने. आता समीकरण जर का पाहायला गेलं, येणाऱ्या 12 चेंडूवरती 15 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 15चं समीकरण. संतोष न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. संकेत 12 चेंडू 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 5 वरती दाखल झालेत संकेत माळी. आता जबाबदारी श्री महालक्ष्मी तलवडे टीमची त्यांच्या खांद्यावर. फटका जबरदस्त, हार्ड हिटर आणि मिडल ऑर्डर म्हणून ज्याची ख्याती आहे श्री महालक्ष्मी तलवडे टीम मध्ये, तो संकेत यावेळेस पहिल्याच बॉल वरती हावी होत असताना एक्स्ट्रा कव्हरला लगावतोय. आशात्मक चौकार. मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजाची विकेट जर का टिकून राहिली तर हा सामना जवळजवळ संपुष्टात आणेल श्री महालक्ष्मी तलवडे टीम. संकेत माळी खऱ्या अर्थानं बऱ्याचशा फसलेला मॅचेस ज्याने एका हाताने विन केला तो संकेत आता मैदानाच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरला लगावतो चौकार. 4च्या मदतीने टोटल पोहोचली ती 36 या आकड्यावर. यावेळेस अतिशय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी जागा बनवली होती, परफेक्ट ओळखलं आणि इथून मिळवली आहे दर्जेदार विकेट. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर बिघडून ठेवलं संकेत मालीचं. त्याच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला चौकार आला होता, तो मात्र आता माघारी आला. संकट कोसळलंय ते खऱ्या अर्थानं श्री महालक्ष्मी तलवडे टीम वरती. आता न्यू बॅटर भावेश पोहोचतील मैदानाच्या आत.
यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं थांबलेली टोटल थोडीशी पुढे सरसावत असताना 37 या आकड्यावर 37 धावफलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात बनवायच्यात अजूनही विजयासाठी 9 बॉलवरती 10 धावा. संतोष उर्फ दादासाठी चेंडू डायरेक्ट हिट इथून झालाय. माघारी यावं लागेल. धावबादच्या स्वरूपात आणखी एक हादरा दिला जातोय श्री महालक्ष्मी तलवडे टीमला. बॅक टू द डगआउट संतोष. रोमांचक होत असताना पाहायला मिळते. आता बनवायच्या विजयासाठी टोटल येणाऱ्या 8 बॉलवरती 10 धाबा. यावेळेस चांगला चेंडू, अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, हलक्या हाताने टाकला, ओळखता आला नाहीये. भावेश स्ट्रायकर वरती आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. जसे जसे डॉट बॉल हाताले जातील तसं तसं प्रेशराईज केलं जाईल फलंदाजांना, यातील मात्र शंका नाही. आणि चांगली गोलंदाजी गौतम यावेळेस करत असताना पाहायला मिळतो. लास्ट बॉल वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी. लास्ट बॉल यावेळेस मात्र पंचाने आमचं लक्ष वेधून घेतलंय. वाईट बॉल. अंपायर वाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे, आपला निर्णय अंतिम असेल. यस, वाईट बॉल. एक अतिरिक्त धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. 38 या आकड्यावर 38 धावफलकावरती पाहायला मिळतील. आता समीकरण येणारे 7 चेंडू 9चं समीकरण. लास्ट बॉल. फटका जबरदस्त आहे, परंतु जालं मांडलंय आणि पकडली आहे झेल. आणखी एक हादरा लागत असताना पाहायला मिळेल श्री महालक्ष्मी तलवडे टीमला. 7वी विकेट मैदानाच्या बाहेर येते. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 9ची गरज आहे. असं वाटलं होतं की लवकरात लवकर मॅच फिनिश केली जाईल. जसं करणने मैदान सोडलं तदनंतर मात्र जी गलती लागली आहे श्री महालक्ष्मी तलवडे टीमला ती आपण पाहू शकाल. इथे पकड निर्माण करत असताना, दहशत पसरवत असताना पाहायला मिळते दुर्वा 11 सावले टीम. चांगले प्रयत्न आता सावले टीम कडून पाहायला मिळतील. अखेरच्या टप्प्यामध्ये येणारे निर्णायक 6 चेंडू विजयासाठी 9 धावसंख्येची गरज. सात विकेट अद्यापर्यंत गमावलं. आता इथून आपण पाहाल तर इनॅट नंबर 8 आणि 9 मैदानाच्या आतमध्ये मिथिलेश आणि प्रणय ही जोडी आहे. बनवायच्यात टोटल येणाऱ्या 6 चेंडूवरती 9 धावा. खूप चांगले मॅच आपण अनुभवतोय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम कडून एफर्ट्स लावले जात आहेत. अखेरच्या टप्प्यामध्ये विनंती करतो थोडं फास्ट केला. साहिल गोलंदाजी मार्क वरती. वाचवायच्यात आपल्या टीम साठी टोटल येणाऱ्या 6 चेंडूवरती 9 धावा. पहिला बॉल यावेळेस वाईट बॉल. अतिरिक्त धावेचा चेंडू पाहायला मिळाला. थोडेसे मागे सरसावत खेळण्याचा प्रयत्न मिथिलेश कडून झाला. बॅट अँड बॉलचं करेक्शन नाहीये, परंतु हा चेंडू जर का पाहायला गेलो तर दिशाहीन गोलंदाजी थोडीशी पाहायला मिळते. साहिल कडून अतिरिक्त धाव खर्च करण्यात आली. 6-8चं समीकरण. यावेळेस फटका फसलाय. यष्टी रक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला झेल. हादरा क्रमांक 8वा लागत असताना श्री महालक्ष्मी तलवडे टीमला. जय वेताल बादशाह दुर्वा 11 सावले टीम मैदानाच्या आतमध्ये दबदबा आणि दहशत पसरवत असताना पाहायला मिळतीये. जबरदस्त मॅच आपण अनुभवतोय.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 10 वरती निखिल पोहोचत आहेत बनवायच्यात आता विजयासाठी टोटल 5 चेंडू वरती 8 धावा. यावेळेस आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अतिशय बाहेरचा चेंडू पाहायला मिळतो. अचूक पंचगिरी साकारत असताना खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर खूप चांगली पंचगिरी प्रवीणजी पतारे सरांकडून आपण अनुभवतोय. तदनंतर लेग पंचाच्या भूमिकेत मारुतीदादा माळी देखील आहेत. यावेळेस फटका जबरदस्त आहे. अंदाज बांधता क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. सीमा रेषा लगत दिली गेली आहे. मोठी जखम श्री महालक्ष्मी तलवडे टीमला. आणखी एक हादरा इनॅट नंबर 10 वरती दाखल झालेला निखिल इथून माघारी परतलाय. 9 गडी गारद झालेत. आणखी एक विकेट आता मैदानाच्या आतमध्ये असेल ती श्री महालक्ष्मी तलवडे टीमची हव्यात विजयासाठी टोटल 4 चेंडू वरती 7 धावा. यानंतर नाणेफेकी करण्यासाठी सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण अनुभवणार आहोत. जय हनुमान वाकस टीम समोर विजय संपादन करत सेकंड राऊंडच्या सेकंड मॅच मध्ये धडक मारली आहे जय हनुमान अंतरड नीड टीमने.
तदनंतर विनंती करतो सावले 11 दुर्वा 11 सावले टीमच्या कॅप्टनला की आपण देखील लगेच टॉससाठी या.